तर पोट्ट्याहो आपल्या साईटला आज 117 दिवस पूर्ण होत आहे. 117व्या दिवशी साईटवरती बघा किती सारं काम चालू आहे. 3-4 क्रेन आहेत साईटवरती. बकेट पण बोलवलेली आहे. काँक्रीट बकेटमध्ये आपण काँक्रीट टाकून वरती कॉलम कास्टिंग करतोय. लिफ्ट पण कास्टिंग चालू आहे. सेकंड फ्लोअरचं बरंचसं काम आपलं फास्ट चालू आहे. हे बघा, ही लिफ्ट आपण कास्ट करतोय आणि बाकी कॉलम पण सगळे शटरिंग करून ठेवलेले आहेत. ते पण आपल्याला कास्टिंग करायचे आहेत. बाकी काही कॉलम कास्टिंग झालेत आणि बाकी जे आहेत ते करायचे आहेत आपल्याला. त्यानंतर गाभडी पण कास्ट करायची. त्यातच तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा म्हणजे 2 क्रेननी आपण ट्रस कसा उचलतोय बघा. किती मोठा ट्रस आहे. 35 मीटरचं आपलं हे आहे स्पॅन. 35 मीटरच्या स्पॅनला एवढा मोठा ट्रस कसा उचलला जातोय बघा 2 क्रेनच्या मदतीनं. एकदम प्रॉपरली उचलला जातोय. एकदम असं व्यवस्थितरित्या उचललं जातं आहे. कुणाला त्यापासून इजा होणार नाही का कोणता सेफ्टीचा इश्यू होणार नाही. प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन तिथं मॅनपॉवर तेवढी उभी करून हे बघा मध्ये जे 2 माणसं उभे आहेत ते 2 क्रेनला गाईड करायला आहेत. ते 2 माणसं 2 क्रेन गाईड करतायत आणि त्यानुसार ते चालू आहे. एकदम हळूहळू एकदम व्यवस्थित. वरती 2 माणसं बघा वरती या बाजूला 2 माणसं बसलेली आहेत. ती पण ते क्रेनचंच उचलल्याच्यानंतर अरेंजमेंट करतायत. त्यानंतर हे बघा काँक्रीट बकेटनं आपण कसं कास्टिंग करतोय लिफ्टचं. हे बघा बकेटचं आता ते तोंड उघडतील. त्यातनं काँक्रीट खाली येते हळूहळू आणि एकदम हळूहळू सोडून आपण काँक्रीटनं लिफ्ट कास्ट करतोय. एकदम प्रॉपरली लिफ्ट पण कास्ट केली आज आपण आणि एकदम व्यवस्थित सेफ्टीमध्ये सगळे कामं करून घेतली. कारण की सेफ्टीचा इश्यू एकदा घटना घडल्याच्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. कोणच काही करू शकत नाही. त्यासाठीच आम्ही पहिले सेफ्टीचं पूर्ण फॉलोअप घेतो आणि सेफ्टीबद्दल पूर्ण स्ट्रिक्टच असतो साईटवरती. एकदम स्ट्रिक्ट असल्यामुळं जरा लोकांना त्रास होते. पण आपण स्ट्रिक्ट राहणं हे गरजेचं आहे. हे बघा काँक्रीट बकेट पूर्ण खाली झाली. एक अर्धा इंचच्या आसपास माल येते याच्यात. तेवढा माल आपण एकदाच कास्टिंगला हळूहळू सोडतो आणि कास्टिंग करून घेतो. त्यातच आता ते खाली जाईल बकेट सेकंड भरून येईल. त्यात ट्रस उचलायचं काम परत चालू झालं. ट्रस जरा अटकल्यामुळे जरा वेळ गेला. पण आता ही जी ट्रस आहे या समोर जो कॉलम दिसतोय त्या कॉलमवरती तिकडं त्या बाजूला ठेवली जाणार आणि इकडं हा 1 नंबरचा कॉलम जिथे एक माणूस बसलेला दिसतोय तुम्हाला. आणि आता हे व्यवस्थितरित्या ट्रस चढवणार आहेत वरती एकदम प्रॉपरली. ट्रस 35 मीटर स्पॅन आहे. 35 मीटर स्पॅन म्हणजे 100-125 फुटाचं स्पॅन आहे. 100-125 फूटची ट्रस ॲट ए टाईम जॉईंट करायची. ते सगळं अरेंजमेंट करायची. 2-2 फरांना 15-15 टनाच्या 2 फरांना अरेंज करायच्या. त्या प्रॉपरली मॅच करायचं. त्याच्यात हे केव्हा व्यवस्थित बसतं जेव्हा खालचं फाउंडेशन बरोबर असेल. तुमच्या कॉलम टू कॉलम जे डिस्टन्स आहे ते करेक्ट असेल. फाउंडेशन बोल्ट क्लिअर कट माप असेल तेव्हाच ते प्रॉपरली आणि फिक्स बसते. पाठीमागं जशा 3 ट्रस बसल्या तशी चौथी पण बसेलच एकदम प्रॉपरली. कारण की काम असं आपण क्वालिटी केलेलं आहे सिव्हिलमध्ये की त्यामुळे काही प्रॉब्लेम आलाच नाही त्यांना. एवढं ट्रसन ते उचलायला किंवा कुठं गॅप आला आहे असा काही इश्यू झालाच नाही साईटवरती. हे बघा एकदम प्रॉपरली उचलायचं काम चालू आहे. हळूहळू 2 क्रेनला आहे बघा मध्ये 2 माणसं आहे ते गाईड करतायत. तुम्हाला आता पूर्ण दिसत असेल. स्क्रीन जर आडवी केली आडव्या स्क्रीनमध्ये पूर्ण दिसते तुम्हाला पूर्ण ट्रस कशी उचलले जाते. दोन्ही क्रेनला ॲट ए टाईम गाईड करावं लागतं आहे. 15-15 टनाच्या 2 क्रेन आहेत आणि आपली ही ट्रस आहे. सगळ्यात मोठी ट्रस आहे 35 मीटरची. 35 मीटर स्पॅन आहे. वन टाईम आपण व्यवस्थितरित्या ठेवतो आहे. हे बघा हा जो वरती माणूस चढलेला आहे तो माणूस तिथं लगेच जेव्हा ती प्लेटवर प्लेट येईल त्यावेळेस तो तिथं नटबोल्ट टायटिंग करायला सुरुवात करेल. आणि इकडे पण जेव्हा या कॉलमला ती जेव्हा टच होईल म्हणजे त्याच्यावरती रेस्ट होईल. ते रेस्ट झाल्याच्यानंतर तिथं पण नटबोल्टसाठी अरेंजमेंट आहे. हे वरती जे 2 माणसं बसले त्यातलाच एक माणूस पुढे येऊन ते ट्रस फिक्स करून घेईल नटबोल्टनी. लगेच टायटिंग करून त्याला लगेच पर्लिन अटॅच केले जातील. पर्लिन अटॅच केल्यामुळे त्याला सपोर्ट होतो आणि ते हलत नाहीत. कारण की पूर्ण बोल्ट टाईट आपण वन टाईम करू शकत नाही. थोडा वेळ जातो टायटिंग करायला. त्याच्यामुळं ते हळूहळू करतायत. आणि हे बघा तिकडे बेस प्लेट जेव्हा जॉईंट होईल त्यावेळेसच ते इकडे पण करेक्ट येईल. एकदम दोन्ही बाजूला एकदम प्रॉपरली एकदम हळूहळू व्यवस्थितरित्या काम चालू आहे साईटवरती. आणि हे असं काम करायला रिस्क असते खूप. सगळं रिस्कमध्येच करावं लागतं आहे. एवढी रिस्क घेणं सोपं नाही. ही फक्त PVची जी मॅनपॉवर आहे तीच हे काम करू शकते. नवीन माणसाने असं करणं हे सोपा खेळ नाही. आणि हे बघा एकदम प्रॉपरली बेस प्लेटवर बेस प्लेट बसली आणि तिकडं पण बेस प्लेट बसली. आता होल मॅच व्हायला जरा वेळ जातं आहे. होल मॅच व्हायला खूप वेळ जाणार कारण की ते होल मॅच होणं सोपं नाही. जेव्हा होल मॅच होतील त्याच्यानंतर त्यात नटबोल्ट टाईट केला जाईल. नटबोल्ट टाईट केल्याच्यानंतर ही प्रॉपरली फिक्स होईल. बघा तुम्ही एकदम प्रॉपरली हळूहळू तो बघा तो माणूस पण पुढे यायला सुरुवात झाली आहे. कारण की त्याला माहिती आहे इथं जॉईंट जर व्यवस्थित झाला तर आपल्याला लगेच नटबोल्ट लावून आहे. त्याच्यामुळे तो पण आता खाली उतरून पर्लिनवरनं येईल. जी पर्लिन लावलेली आहे त्या पर्लिनवरनं तो चालत पुढे येईल आणि त्या काळाचा माणूस तो तिथंच आहे जॉईन करतो आहे. एकदम प्रॉपरली काम चालू आहे. असंच काम आपण करत असतो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि फॉलोअप करा. तुमच्या सहकार्यानं आज आपले 203 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. अशाच कंटिन्यू नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. आणि ही जे शेड बांधतो आहे आपण हे 150 दिवसात कंप्लीट करतो आहे. आज आपल्या साईटला 117 दिवस कंप्लीट होत आहेत. अजून एक 1.25 महिना आपल्याकडे आहे. 1.25 महिन्यात आपण हे पूर्ण काम कंप्लीट करतो आहे. काम कंप्लीट म्हणजे RCC बिल्डिंगचे जास्तीत जास्त 2 फ्लोअर होतील. तिसरा बी झालेला असतं शक्यतो लास्टला. आणि ग्राउंड फ्लोअर जे दिसते आता हे खाली क्रेनच्या खालची जी जमीन आहे, जी प्रॉपर शेडची इंटेरियर एरिया आहे, तो एरिया आपण GSB करून कॉन्क्रिटिंग करणार आहोत पुढच्या 1.5 महिन्याच्या आतमध्ये. एकदम प्रॉपर एकदम काम करून घेणार आहोत. तो बघा माणूस आता इकडं आला आहे. तो नटबोल्ट घेऊन वरती जाईल आणि तिथं नटबोल्ट टायटिंग करेल लगेचच. या बाजूला फिक्स झालं आहे, त्या बाजूला फिक्सिंग चालू आहे. आता हे असंच व्यवस्थितरित्या नटबोल्ट टाईट करून असंच काम केलं जातं. PEBचं काम एकदम क्वालिटीत आणि प्रॉपरली आपल्याकडे करता